निरोगी आणि लांब केसांसाठी नेमकं काय करायचं? कारण प्रत्येकाला आपले केस हे खूप लांब आणि विशेषतः घनदाट हवे असतात. विशेषतः आपण स्त्रिया केसांबाबत जास्तच काळजी करतो. अशा वेळेस केसांच्या चांगल्या वाढीसाठी काळजी घेणं हे आवश्यक आहे. केसांची चांगली वाढ होण्यासाठी आपल्याला नेमकं काय करायला हवंय? तर हे मी तुम्हाला आत्ता सांगणार आहे. सगळ्यात आधी पौष्टिक आहार घेणं अत्यंत गरजेचं आहे. केसांचं आरोग्य आणि त्याची वाढ होण्यासाठी आहारात पुरेशा प्रमाणात कोलेजन आणि बायोटीनचा समावेश असायला हवा आणि त्यामुळेच आपले केस हे निरोगी आणि जलद गतीनं वाढण्यास मदत होते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली जी टाळू आहे ती हलक्या हातानं धुवायची. केस शॅम्पू करताना टाळूला आरामात मसाज करा, अगदी असं करून नाही धुवायचं. त्यामुळे डोक्यावरचा ताण काही प्रमाणात कमी होतो आणि टाळूवर चांगला रक्तप्रवाह झाल्यामुळे आवश्यक पोषक आणि त्यासोबतच ऑक्सिजन केसांच्या कुपांमध्ये पोहोचतात आणि या मसाजमुळे केसांची वाढही चांगली होते. तसंच केस व्यवस्थित जर आपण धुतले नाही तर त्यामध्ये अर्थात डॅन्ड्रफ तर होतोच आणि ज्यामुळे केसांची वाढ सुद्धा खुंटते. केसांना शॅम्पू लावण्यापूर्वी कमीत कमी 10 मिनिटं आधी तेल लावायचंय किंवा केस थोडे पाण्यानं ओले करा. शॅम्पू करताना केसांमध्ये गुंता त्यामुळे होत नाही. केस जर अधिक सॉफ्ट हवे असतील तर शॅम्पू झाल्यावर केसांच्या पोतनुसार म्हणजे जे आपल्या केसांचं स्ट्रक्चर आहे त्यानुसार हेअर मास्क किंवा हेअर क्लिन्झिंग क्रीम जे आहे ते 10 मिनिटं लावून तसंच ठेवायचंय आणि मग कोमट पाण्यानं स्वच्छ धुवायचे. केसांच्या वाढीसाठी पाण्याचं तापमान ही खूप महत्त्वाची भूमिका आहे. खरं तर गरम पाण्यामुळे आपल्या केसांच्या कुपांचं नुकसान होतं आणि केसांची वाढ सुद्धा रोखली जाते. जर केस आपले थंड पाण्याने तुम्ही धुतले तर टाळूवरील केशिका संकुचित करणार आणि त्यामुळेच केस धुण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शक्य असल्यास केस नियमित ट्रिम करा. ट्रिमिंग तुम्हाला स्प्लिट एंड्सपासून मुक्त होण्यास मदत होते. तर 6 ते 8 आठवड्यांच्या अंतरानं केस ट्रिम केल्यानं त्यांची वाढ झपाट्यानं होते. सो स्टे हेल्दी अँड ब्युटिफुल.